नमस्कार मित्रांनो, मराठी बोल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्र शासनाने देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी देशामध्ये ॲग्रिस्टॅक योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जात आहे. या विशिष्ट क्रमांकाला नोंदणी करण्यासाठी प्रत्येक राज्य शासनाने वेगवेगळे संकेतस्थळ तयार केले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला विशिष्ट क्रमांक काढून घेणं बंधनकारक केलेलं आहे. आता हे विशिष्ट क्रमांक कसा काढायचा किंवा हे शेतकरी ओळख क्रमांक कसा मिळवायचा, याची नोंदणी कशी करायची, याची सविस्तर माहिती आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत. जर आपण अद्यापपर्यंत विशिष्ट क्रमांक मिळवला नसेल किंवा नोंदणी केली नसेल तर तो व्हिडिओ पाहून आपण आपली नोंदणी करून आपला विशिष्ट क्रमांक मिळवू शकता. आता मुळात महसूल विभागाने आणखी एक प्रक्रिया राबवली किंवा ज्या शेतकऱ्यांकडे विशिष्ट क्रमांक असेल त्या शेतकऱ्यांना यापुढे अनुदान दिलं जाणार आहे. याआधी कृषी विभागाने देखील अशीच मोहीम राबवली होती. 15 एप्रिल 2025 पूर्वी शासनानं असं जाहीर केलं होतं की कोणत्याही शेतकऱ्यांना जर कृषी विभागाअंतर्गत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक असणं आवश्यक आहे. परंतु आता महसूल विभागाने देखील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळणारं अनुदान असेल किंवा नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळणारी जी मदत आहे, जी रक्कम आहे, ती रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक असेल त्या शेतकऱ्यांना यापुढे अनुदानाचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून असे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढलेला असेल त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत शेतकरी ओळख क्रमांक काढला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याकडे शेतकरी ओळख क्रमांक असेल तरच आपल्याला यापुढे नैसर्गिक आपत्तीनुसार किंवा मदत व पुनर्वसन विभागाकडून जी मिळणारी मदत आहे ती मदत आपल्याला तरच मिळणार आहे जर आपल्याकडे शेतकरी ओळख क्रमांक असेल तरच. त्यामुळे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी ओळखपत्राबाबतची. जर आपण अद्यापपर्यंत काढलंच नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावं. एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती होती जेणेकरून पुढील काळामध्ये आता महसूल विभागाने 15 जुलै 2025 नंतर जर एखाद्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळख क्रमांक नसेल, जुलैची तारीख दिलेली हे लक्षात असू द्या, शेतकरी ओळख क्रमांक नसेल तर त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान म्हणजे काय शेती संबंधी अनुदान मिळणार आहे ते अनुदान वितरित केलं जाणार नाही असे अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपलं शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्या. शेतकरी ओळख क्रमांक कसा काढायचा किंवा शेतकरी ओळखपत्र जे काय क्रमांक आहे तो क्रमांक कसा मिळवायचा याची व्हिडिओची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली. तो आय बटनमध्ये देखील तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये देखील तो व्हिडिओ मिळून जाईल. ते व्हिडिओची माहिती घेऊन आपण शेतकरी ओळख क्रमांक मिळवू शकता. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.